नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काल परवा काहीतरी नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकलेला जो काही स्मारक होतं, जो काही पुतळा होता, तिथे अमित ठाकरे, राज ठाकरेंचे पुत्र यांनी जाऊन तो सगळं ते काढलं, त्याच्यावरचं ते पट्ट्या वगैरे काय मारलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी दुग्धाभिषेक घालून मस्तपैकी ते सगळं धुवून वगैरे चकाचक करून लोकांसाठी खुला केला. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती, त्या सगळ्या याच्यावरती प्रशासकीय लोकांनी, पोलिसांनी त्यांच्यावरती केसेस टाकल्या आणि त्याच्यानंतर राजकारण सुरू झालं. आता अनेकांनी याच्यावरती चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, अनेकांनी याच्यावरती काही प्रश्नचिन्ह उभे केले. या सगळ्या गोष्टींविषयी बोलूयाच. दरम्यान त्या सगळ्या गोष्टींवरची चर्चा तर करूयाच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जे मला काही 4-5 प्रश्न पडले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा स्मारक किंवा त्यांचा पुतळा कुठे चौकामध्ये त्याच्यामध्ये उभे करत असताना, म्हणजे मला जे वैयक्तिक वाटतं ते एका गोष्टीचं जरासं काहीतरी भान असावं या शासकीय लोकांना किंवा त्या महानगरपालिकांना किंवा जो कोणी तिथं काय करत असेल त्यांना एक गोष्टीचं भान असावं की आज आपण तिथं जे काही स्मारक उभे करू ते उद्यापासून व्यवस्थित चकाचक राहिलं पाहिजे. कुठेही ते धूळ खात पडलंय, कुठेही त्याला काहीतरी रस्त्याच्या कडेला पडलंय, झाकून ठेवलंय, असल्या काहीतरी फालतू गोष्टी असतात ना, त्या महापुरुषांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये होऊ नयेत यासाठी जरा कुठे ना कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. बरं, आता अमित ठाकरेंनी काल जे काही केलं ना, की तिथे जाऊन ते सगळा पुतळा वगैरे स्वच्छ धुवून घेतला, ते सगळं हटवून टाकलं कुठेतरी कपडा. चुकीचं आहे, निश्चित चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होणं निश्चित चुकीचं आहे. त्याबद्दल माझं दुमत नाहीच आणि कधीच नसेल. या सरकारला जरा खरोखर या सरकारला म्हणण्यापेक्षा हे जे कर्मचारी किंवा हे जे महानगरपालिकावाले आयुक्त असतील, बाकी सगळे कोण असतील, तिथले स्थानिक नेते असतील सगळ्या पक्षांचे, त्यांना थोडीशी अक्कल पाहिजे की आपण ज्या महापुरुषाचं स्मारक झाकून ठेवलंय त्यांच्यामुळे आज आपण आहोत. ही जरा जाणीव यांना झाली पाहिजे. हे समजलं पाहिजे. आम्ही फक्त हिंदुत्व म्हणून देवेंद्र फडणवीस की जय हो, एकनाथ शिंदेची जय हो, राज ठाकरेंची जय हो, उद्धव ठाकरेंचा विजय असो, शरद पवारांचा विजय असो, सगळेच, मग ते डाव्या विचारसरणीचे असतील नाही तर उजव्या विचारसरणीचे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे आम्ही कोणालाही मानत नाही. हे माझं वैयक्तिक सरळ मत. मी माझ्या आई वडिलांना देखील दुय्यम स्थानी ठेवतो, आधीच छत्रपती शिवाजी महाराज, कारण त्यांच्यामुळे माझ्या आई वडिलांमुळे मी. पण महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही वारंवार अपमान होतो, म्हणजे सत्ताधारी असून येतं, विरोधक असून येतं, कोणीही असो, महाराजांना फक्त राजकारणापुरतं वापरलं जातं, याच्यासारखे दुर्दैव नाही. म्हणजे या राज्यामध्ये छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती नको तसल्या अतिक्रमणं, नको तसल्या गोष्टी होतात. हिंदुत्ववादी विचारांची लोक त्याला काय ते विरोध करतात आणि हिंदुत्ववादी विचारांची नाही ते त्याला समर्थन देतात आणि सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानतो. म्हणजे समजतच नाही या राज्याच्या राजकारणात काय चाललंय, कळत नाही. आणि दुसरी गोष्ट किंवा दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, कालचा जो काही तो पुतळ्याचं अनावरण, काय ते अमित ठाकरेंनी काय सगळ्या गोष्टी केल्या, बरोबर निवडणुकीच्या दरम्यानच या सगळ्या गोष्टी झाल्या का? त्याच्या आधी पण ते स्मारक तिथं झाकलेलं अवस्थेतच असेल कित्येक दिवसांपासून. त्यामुळे लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी फक्त राजकारणासाठी काढल्या जातात. हे फक्त तोही देखील कुणीतरी झाकून बिकून ते स्मारक ठेवलं असेल कुठल्या तरी नेत्याला उद्घाटन करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावरतीच, यांनी जाऊन बरोबर ते सगळ्यात आधी करून टाकलं, एकदम भारी स्टंट करून टाकला या सगळ्या लोकांनी. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आम्ही जेव्हा बांधतो, आम्ही जेव्हा त्याला दाखवतो, चौकामध्ये उभे करतो, कुठेतरी मोठं स्मारक बांधतो, या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्याचं पावित्र्य किती राखतो, हा प्रश्न, साधा प्रश्न आपल्या मनाला स्वतःला विचारा. खरंच विचारा की आपण खरोखर छत्रपतींची पायी आहोत का? आपलं भान आहे का आपण जे काय करतो त्याविषयी? की आपण फक्त राजकीय पक्षीय नेत्यांच्या मागे फक्त वाहत चाललोय, आपल्याला दुसरी काही विचारधारा नाही. आमचा नेता बोलला ना, मग बोलला ते महाराज चुकीचे तर चुकीचे, असल्या गोष्टी. मला जे योग्य वाटतं ते योग्य मानतो मी, मला जे चुकीचं वाटतं मी चुकीचं. मी कुठल्याही राजकीय पक्षांना कोणाला हाताशी धरत नाही आणि कोणाच्या याच्यावरती जाती नाही. जिथं छत्रपतींचा अपमान होतो तिथं कोणीही असो, मोदी असो नाही तर कोणी कुठलाही माईचा पुत असो, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. जिथं महाराजांचा अपमान होईल तिथे, काहीतरी चुकीचं होईल तिथे, जे योग्य आहे ते योग्य, जे चूक आहे ते चूक. काल जे काही घडलं, मनसेने केलं, अतिउत्तम केलं, त्याच्या आधी तुम्ही करायला पाहिजे होतं, त्याच्या आधी करायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिकांनी यांनी असला बावळटपणा करूच नये. तुमच्यात जर खिशात पैसे नसतील किंवा असल्या काही गोष्टी नसतील, काय स्मारक नाही तिथं लावलं तर काही फरक नाही पडत. त्या स्मारकाने काही मोठी काय कुठली गोष्ट होत नाहीये. ते काही सुशोभीकरणाचं काही साधन नाहीये महाराजांचा तिथं स्मारक उभा करणं, पुतळा उभा करणं म्हणजे.
आम्ही पुतळे उभे करत सुटलोय, नुसती स्मारकं उभे करत सुटलोय. गड किल्ल्यांकडे कोणी बघायला तयार नाहीये, त्याच्यावर अतिक्रमण कसली होते त्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. इकडे विशाळगड, पन्हाळा आणि हे ते मशिदीन काय काय बांधून त्यांचं हिरवीकरण होत चाललंय सगळं, जे हळूहळू होत जाईल पुढे. याच्यावरती अवाक्षरशाला कोणाचा उठत नाही. मग मला एक प्रश्न अमित ठाकरेंना विचारायचे की अमित ठाकरेजी, तुम्ही काल जसं गेलात ना तिथे आणि जे जे काही धाडसाने ज्या सगळ्या गोष्टी केल्यात, एक फेरी तुमची विशाळगडावरती होऊ द्या. अमित ठाकरेंची फेरी विशाळगडावरती होऊ द्या, त्यांना तिथं जाऊ द्या. आणि तिथं जाऊन अमित ठाकरेजी, तुम्ही तिथं जाऊन या सगळ्या गोष्टी ज्या काय अनधिकृत आहेत, अधिकृत नाही अनधिकृत जे काही चुकीचं आहे त्याला जमीनदोस्त करा आणि परत या. आम्ही तुम्हाला मानतो, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ. मग आम्ही समजू की हा राजकीय स्टंट नाही, ही राजकीय स्टंटबाजी नाही आहे. हे करून दाखवा तुम्ही, आणि हे तुम्ही करावं या मताचा मी आहे. कारण तुमचे वडील ज्या प्रकारे राजकारणामध्ये सक्षमपणे एखादी भूमिका पार पाडत होते आतापर्यंत, काही काही ठिकाणी युटर्न घेतात, काही काही ठिकाणी ती पार पाडतात. निदान त्यांच्यामध्ये तेवढं धाडस तरी आहे, काहीतरी थोडासा एक दरार आहे, तो जरा तुमच्यामध्ये यावा आणि तुम्ही याही सगळ्या गोष्टी कराव्या. म्हणजे नेरूळमध्ये काय, त्या नवी मुंबईमध्ये तुम्ही जे काय काल केलं ते काय चुकीचं आहे अशातलं बाब नाही आहे, निश्चित आहे. पण त्याचा वेळ थोडासा चुकला असं म्हणायला काही हरकत नाही आहे, माझ्या वैयक्तिक माझं मत. त्याच्यामुळं अशा काही गोष्टी होत असताना त्यांनी ते समोर आणलं, दाखवलं. बरेच स्टंट तर स्टंट, पण ते निदान लोकांना समजलं तरी, सरकारवरती ताशेरे तरी ओढले गेले. पण छत्रपतींचा अपमान काय कुठे होईल असं होऊ नये, आणि अशा प्रकारची गोष्ट कुठेही घडू नये या मताचा मी आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतंय मला आवर्जून कळवा.